हरिओम. आज शुक्रवार 27 सप्टेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार की स्मरण ही कृती आहे. गुरुने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतो हेही तितकंच गोष्ट सत्य आहे. पण आपण खरोखर सत्शिष्य आहोत की नाही हे पाहावं. देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणं यापुरते दुसरं काय. मी देही नाही असे म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईन. दुसरा म्हणजे भगवंत माझा म्हणावं म्हणजे देहाचा विसर पडतो. समर्थाचं नाव घेऊन सांगतो की आपला नीतिधर्म सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. मी जे जे करतो ते ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त. नक्कीच करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावं लागतं. भक्ताचं लक्षण म्हणजे भगवंत प्राप्तीशिवाय दुसरं काही नको असं वाटणं. भगवंतापासून आपल्याला जे दूर सारतं ते खरं संकट आहे. तोच काळ सुखात जातो की जो भगवत स्मरणात जातो. खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे. भगवंताचं स्मरण करणं म्हणजे हवन करणे आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणंच आहे. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचं स्मरण आपोआप राहतं. विषय अंगभूत झाले असल्याने त्याचं स्मरण सहज राहतं की नाही. पण भगवंताचं स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणं अगदी सोपं नाही, परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखं नक्कीच आहे. भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. अनुसंधान समजून केलं पाहिजे. तिथे अनुभव लवकर येणार. पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत असतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवलं तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील. चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये. ताप आला की तोंड कडू होतं. अगदी बरोबर. मग जिभेवर साखर जरी चोळली ना तरी तोंड गोड होत नाही बरं. त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे ना. त्याप्रमाणे बरोबर क्रिया करून दुःख नाहीसं होणार नाहीये. त्यासाठी अनुसंधान पाहिजे. एक मुलगा परीक्षेला मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला आता मी मोकळा झालो बाबा. नंतर 4 दिवस तो मजेत मुंबईत हिंडला. त्याचप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळं व्हावं आणि मग मजेने संसार करावा. आपल्याला अगदी आनंदच मिळेल. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याचप्रमाणे भगवंताचं अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडं लक्ष द्यावं लागतं. याला भगवंताचं अधिष्ठान असणं म्हणजेच अनुसंधान ठेवणं नक्की. भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करावे किंवा कर्म करणे हेच अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे होय. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.